कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरी उच्चरणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. आपल्या 11व्या अभंगातील प्रथम चरणाचं चिंतन चाललेलं आहे. त्या पहिल्या चरणावरती आपल्याला शंका आली होती. अनादी कालापासून केलं पातक एका क्षणात कसं निवृत्त होईल, या शंकेचं उत्तर दिलं. दुसरी शंका आहे नामस्मरण आणि पातक यात निवृत्त, त्याला म्हणतात निवर्त्य निवर्तक. थोडक्यात कार्यकारण भाव काय आहे, तर नामस्मरणे पाप निवृत्त होतं, याच्यात कोणता कार्यकारण भाव नाही. असं माऊलीने दृष्टांत दिला. आग्नेय असेल तर ते तृण जाळतं, असं हे का नाही व्यवहार आहे. त्याला आपण म्हणतो तंतूनी तंतूपासून घट. मग पटाचं कारण काय आहे, तंतू. घटाचं कारण काय आहे, मृत्तिका. मग हे काय ते त्या कारण मूळ जे कारण असतं त्याने ते कार्य होतं. मग तसं नामस्मरण पाप निवृत्त करायचं असं मूळ कारण आहे का ते, त्यात कार्यकारण भाव आहे का, तर नाही. व कार्यकारण भाव नसतानाही नामस्मरण केल्यानंतर पातकाची निवृत्ती होते. हे थोडंसं व्यवहारात विसंगत वाटतं. आणि का वाटतं, नामस्मरण हे मूर्त आहे, प्रत्यक्ष आहे, उच्चार आहे. पाप हे अमूर्त आहे, अदृश्य आहे, तर दिसणार आहे. त्यात काय साधक बाधक व्यवहार कसं काय होईल, होणार नाही ना तो. तर त्याचं त्याचं थोडक्यात उत्तर द्यायला आहे. ते नामस्मरणातून ती क्रियाच आहे, त्यातून पुण्य निर्माण होतं, पातकाची निवृत्ती होते. पण आजचा हा विषय थोडासा वेगळा आहे. तर ज्यावेळी असा कार्यकारण भाव दिसत नाही किंवा विसंगती काही वाटत असते, तर त्या कालामध्ये त्याला महिमा असं बोललं जातं. तो नामाचा काय असतो, तो महिमा असतो. पाण्यावर दगड तरणं, नामस्मरण पाण्यावर दगड तरणं, यात कुठं काय कार्यकारण भाव आहे. तर मग पाण्यावर दगड का तरले, नामाचा महिमा येतो. आणि महिमा काय असतो ते तुम्हाला सांगितलं. जिथे ज्ञाना वाचून, भावने वाचून, क्रिये वाचून जिथं बदल होतो त्याला महिमा असं म्हणतात. त्याला लोखंडाचं न्याचं आपुल्या महिमाने धातू परिचय केले सोने, ते एक उदाहरण दिलं आहे तुम्हाला, अनेक वेळ तुम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे नामस्मरणाचा महिमाच असा आहे का तो कोणतंही कार्यकारण किंवा विधी काही न पाहता नामस्मरणाच्या महिमेने पातकाची निवृत्ती होते. आपण तो अभंग म्हणत असतो तिथं, तर ते नामाचं महिमा सांगत असताना मी तो अल्पमती हे ना, तर पापाची निवृत्ती होते. ते संगीतातला अभंग नाही मत का, पण ते ऐसा नामाचा महिमा, हा ते असं आहे. ते आज मिळवून धरिले काही कमाले होत आता थोडं ते माहिती येते. तर ते असं असतं. पर्वत जळती पातका, तर पर्वत जळती पापाची. काय स्वरूप त्याचे, हा घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाची. त्याचं ते पुढचे काय, ते ऐसा नामाचा महिमा. हा ते नाही, ऐसा नामाचा महिमा. चल जाऊ द्या, का आता तोंडात नाहीत. पण मुद्दा असा आहे का नामाचा महिमा असा आहे, तो कोणते कार्यकारण किंवा विधी विधान याचा विचार न करता नामाने, हरिनामाने भगवत नामाने पापाची निवृत्ती होते. असे दुसऱ्या शंकेचं उत्तर सांगता येईल. तिसरी शंका काय आहे, तर शास्त्रामध्ये पाप निवृत्ती करता अनेक प्रकारचे प्रायश्चित्त सांगितलेले आहेत. व ते प्रायश्चित्त सांगितलेले असताना भगवन नाम साधन का सांगितलं. आणि इथं ज्ञानेश्वर महाराजांनी हरी उच्चारणी अंत पापराशन जातील शिक्षण मात्रे, नाम एवढं सोपं साधन सांगितलेलं आहे. तर मग ते प्रायश्चित्त कशा करता सांगितले. मग प्रायश्चित्ताने पाप निवृत्त होतं का नामाने पाप निवृत्त होतं, ही आहे शंका. तर म्हणजे पाप निवृत्ती करता शास्त्रामध्ये अनेक प्रायश्चित्त सांगितलेले आहेत.
असं असताना नाम वेगळं साधन सांगण्याची आवश्यकता काय? आणि नाम साधन जर इतकं सोपं आहे तर ते प्रायश्चित्ताचं करायचं काय? हे असं काय सांगितलं? ही तिसरी शंका अशी. तर प्रायश्चित्त सांगितलेले आहेत. मग प्रायश्चित्त सांगितले, प्रायश्चित्ताने काय होतं? पाप निवृत्त होतं. असं कोण म्हणतं? हे प्रायश्चित्ताने पातक निवृत्त होतं हे शास्त्र सांगतं, कर्मशास्त्र सांगतं आणि शंकाकारणी सांगितलेलं आहे ते. तर या ठिकाणी प्रायश्चित्ताने पातक निवृत्त होतं. याचं कारण त्या प्रायश्चित्तामध्ये 2 प्रकार 3 असे अनेक प्रकार आहेत. प्रायश्चित्त अनेक सांगितलेले आहेत, पण विचारसागरात तुम्ही ऐकलेलं आहे प्रायश्चित्त 2 प्रकारचे आहेत, साधारण आणि असाधारण. तर साधारण प्रायश्चित्त काय सांगितलं? गंगा स्नान, नामस्मरण, जप, तप हे साधारण प्रायश्चित्त सांगितलेले आहेत. आणि त्या साधारण प्रायश्चित्ताने जी साधारण पापे असतात ती निवृत्त होतात. आणि दुसरी गोष्ट, जे असाधारण पापे असतात त्याकरता असाधारण प्रायश्चित्त सांगितलं. असाधारण पाप कोणतं असतं? जसं ब्रह्महत्या असते, गोहत्या असते, किंवा विचारसागरामध्ये आलं एखाद्या संन्याशाने द्रव्य घेतलं तर त्याला 3 दिवस उपवास सांगितला. मग 3 दिवस उपवास करायचा का? नाही, द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा. मग ते द्रव्य त्याग, ते ब्रह्महत्या केली आणि तो द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास केला, मग चालेल का ते? आणि ते कोणी? ते संन्याशाला सांगितलं. ते जर संन्याशाने द्रव्य घेतलं तर त्याने द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करावा. हे काय झालं? असाधारण प्रायश्चित्त. आणि व्यवहारामध्ये सुद्धा काय सांगितलं जातं? जर त्यांनी मांजर मारली तर मग त्याने काशीला जाऊन सोन्याची मांजर त्याच्यात सोडावी. ते कोणी लिहिलं का लिहिलं तो जाऊ द्या, तो भाग वेगळा. पण तरी हे काय झालं? मांजर मारली तर सोन्याची मांजर सोडायची. तुम्ही इकडं एखादा ब्राह्मण मानणार, गाय गोहत्या करणार, मग ते काशीला मांजर नेऊन सोडणार, हे चालणार आहे का? ते नाही. मग हे काय झाले? ठराविक पापाकरता ठराविक प्रायश्चित्त सांगितलेली असतात. पण साधारण प्रायश्चित्त असाधारण प्रायश्चित्त असले तरी ते दोन्ही प्रायश्चित्त सर्व पापाची निवृत्ती करतात असं काही शास्त्रात कुठं लिहिलेलं नाही. मग ते पूर्वपक्षाचं म्हणणं आहे, बहुतेक पाप सगळं फक्त भोगूनच संपतं, त्याच्याकरता दुसरं विशेष करायची काही गरज नाही. परंतु प्रायश्चित्ताने पाप निवृत्त होतं आणि सर्व पाप निवृत्त होतं असं काही कुठं सांगितलेलं नाही. मग जरी पाप निवृत्त झालं तरीसुद्धा त्या पापाची वासना निवृत्त होते असं कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे का? असं काही कोणत्या शास्त्रात लिहिलेलं नाही. आणि मग जरी प्रायश्चित्त घेतले आणि प्रायश्चित्त केले आणि पापाची निवृत्ती झाली तरी त्या पापाला पुन्हा जन्म देणाऱ्या ज्या वासना असतात, जे संस्कार असतात, ते तर तसेच राहतात ना ते. आणि म्हणून याचं भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन केलं आहे. तो आजमिळ उपाख्यान म्हणतात त्याला. ते म्हणजे थोडक्यात आजमिळाची कथा. आणि त्या कथेमध्ये फार मोठं गोड वर्णन आलेलं आहे तिथं. तो त्या भागवतामध्ये असा उल्लेख केला, गुरु नायंच लघु नायंच गुरुनीच लघुनीच प्रायश्चित्तानी पापानां ज्ञात्वा उक्तानि महर्षिभिः. सर्व ऋषीमुनी हे सगळे प्रायश्चित्त सांगितले. काय सांगितले? गुरु नायंच लघु नायंच. काही छोटे सांगितले, काही मोठे सांगितले, काही जसे पाप असतील तसे प्रायश्चित्त सांगितले. हे सगळे जरी सांगितले तर प्रायश्चित्तानी पापानां तथा तथोक्तानी तसे त्यांनी प्रायश्चित्त सांगितलेले आहेत. पण तैहि तानि आघानी पूयन्ते. आणि मग ते सगळे प्रायश्चित्त ते आघानी म्हणजे पाप पूयन्ते ते निवृत्त करतात. कोण? तप दान जपादिभिः. हे सगळे प्रायश्चित्त सांगितले आणि ते होतात. पण न आधर्मजनम तदहृदम तप यशम अंघ्रिसेवया. पण हे जरी असलं तरी त्या पापाचं कारण, जे मूळ कारण असतं, अधर्मजम तदहृदयम, तर अधर्मापासून झालेलं जे पाप असतं त्या अधर्मापासून होणारं जे अंतःकरणाचं मालिन्य असतं ते मालिन्य काय ते प्रायश्चित्त निवृत्त करत नाही. पण नामस्मरण मात्र काय करतं? ते त्याच्यावरून वेगळं करतं. तर काय वेगळं करतं? भगवान नामाचा उच्चार केला असताना पातकी पुरुष जसा शुद्ध होतो
तसं प्रायश्चित्त कधीही त्या पाप निवृत्त करतं, पण त्याचा अंतःकरण शुद्ध करतं पूर्ण, असं काय म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट काय आहे, जरी त्यांनी त्याचं प्रायश्चित्त निवृत्त झालं तर ते कृच्छ चांद्रानदी असे प्रायश्चित्त सांगितलेले असतात, अनेक प्रायश्चित्त आहेत. तर ते प्रायश्चित्त जर केले तर ते प्रायश्चित्त क्षीण होतात. काय होतात? ते क्षीण होतात. आणि क्षीण झाल्यानंतर ते काय पाप निवृत्त झाल्यानंतर ते प्रायश्चित्त क्षीण होतात, आपण करतो ते. आणि पाप तर तसं शिल्लक राहतं. किंवा जरी सगळं पाप निवृत्त झालं तरी मात्र खाली संस्कार तसेच राहतात, त्या अंतःकरणातली मलिनता तशीच राहते. आणि मग पुन्हा तो काय करतो? पाप निवृत्तीकडे त्याची प्रवृत्ती होऊन जाते ना, पुन्हा त्याची पाप निवृत्तीकडे प्रवृत्ती होऊन जाते. पण नामस्मरण काय करतं? नामस्मरण पहिलं पाप निवृत्त करतं आणि दुसरं काय करतं? तर नामस्मरण पाप निवृत्त करून भगवान नामाच्या गुणाचं ज्ञान करून देतं. भगवंताचं नाम काय करतं? त्या भगवंताच्या गुणाचं ज्ञान करून देतं. आणि त्या गुणाचं ज्ञान झाल्यामुळे तो पुरं पाप करायच्या ऐवजी भगवंताच्या गुणानुवादच करतो. आणि गुणानुवाद त्यांनी सुरू केले का त्या गुणानुवादाने त्या व्यक्तीचं, त्या नामधारकाचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि म्हणून भगवन नामाने पाप तर जातं, पण पापाला कारण असणारी अधर्मापासून जन्माला आली ती वासना किंवा अंतःकरणाची मलिनता किंवा ते संस्कार हे काय करतं? ते निवृत्त करतं. आणि म्हणून प्रायश्चित्त सांगितलेत आणि नामस्मरण सांगितलं. तर मग प्रायश्चित्त का सांगितले आणि नामस्मरण का, प्रायश्चित्त सांगितलं तरी नामस्मरण का सांगितलं? तर त्याचं कारण प्रायश्चित्त हे संपूर्ण पाप निवृत्त करत नाही आणि पापाचं कारणही निवृत्त करत नाही. आणि म्हणून प्रायश्चित्तापेक्षा भगवान नाम श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम हरी उच्चारणी अनंत पापराशी आणि जातील लयाशी क्षण मात्रे. तात्पर्य काय निघालं याच्यामध्ये? अंतःकरणामध्ये असणाऱ्या पापाची निवृत्ती प्रायश्चित्त करतात, पण अंतःकरणाच्या ठिकाणी असणारी मलिनता, ती मलिनता प्रायश्चित्त निवृत्त करू शकत नाहीत. तर ती मलिनता भगवन नाम नाही, ती मलिनता कोण? भगवत गुण. आणि भगवत गुणाचं ज्ञान करून कोण देतं? नामस्मरण. नामस्मरण हे भगवत गुण, भगवंताच्या गुणाचं ज्ञान करून देतं. आणि त्या गुणामध्ये थोडक्यात भगवंताच्या भक्तीमुळे, त्याच्या स्वरूपामुळे, त्यामुळे त्या अंतःकरणाची शुची होते. हे नामस्मरणाचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो किंवा आपण नेहमी गवळण म्हणत असतो, ते काय ते होते बहुत दिवस अर्थ वागविले, आजी अकस्मात फळ देव आले, दृष्टी देखिली श्रीहरीचे पावले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. आणि पुढे काय आले? धन्य हे आनंदाचे सापडले वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडेला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखव यशोदेचा बाळ. गुण आणि गुणी हे वेगळे नसतात. भगवंताला पाहिलं काय, भगवंताच्या गुणाचं ज्ञान झालं काय, गुणगुणीचा हा भेद असतो. आपलं तर अद्वैत शास्त्र सांगते, वेदांतशास्त्र गुणगुणीच काय भेद असतो. मग भगवंताला पाहिलं काय आणि भगवंताच्या गुणाचं ज्ञान झालं काय, तर मग ते एकच होईल. मग त्यामुळे त्याने फेडलेले बुद्धीचा उमळ, त्याने कोण? भगवंताचं ज्ञान किंवा भगवंताचं गुण. मग प्रायश्चित्त काय भगवत साक्षात करून देतात का? प्रायश्चित्त काय भगवंताच्या गुणाचं ज्ञान करून देते काय? नाही. प्रायश्चित्त काय बरीचशी पाप आहे तेवढे किरकोळ ते निवृत्त करू शकतात, पण भगवंताच्या गुणाचं ज्ञान करून नाना साधनाच्या केल्या खटपटा, त्या न पोते व त्याच्या दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ते वाटा हो, यज्ञयाग स्वर्ग भोग आड येती, करतात पे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करते तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती हो. आता याच्यात एवढी सगळी साधनं सांगितले. मग याच्यात काय सांगितलं? सगळं हे जास्त, हे सगळे काय म्हणतो आपण, हे प्रायश्चित्तच आहेत. हे सगळे सांगितलेले नाना साधनाच्या केल्या त्या न पोहोचती त्याच्या दारवंटा, हे पाप घालू शकतात हे, पण त्याच्यापर्यंत नाही पोचू शकत ना. त्याच्यापर्यंत नाही. म्हणून आयशे शोधेले मार्ग नाना परी,
शेवटचं चरण त्याचं, नयता प्रतिती मग सांडियले दुरी, आहे का नाही, असं आहे. आता गावनी गीती नाचू हा मोरारी, आणि निळा म्हणे करू संसारा बुहरी हो, असं काहीतरी आहे. ते तात्पर्य सांगायचं आहे, भगवन नामाने पाप निवृत्त करून, भगवत गुणाचं ज्ञान करून किंवा भगवत साक्षात्कार करून पापाची वासना आणि पापाला कारण असणारी अंतःकरणाची मलिनता ते दोन्ही निवृत्त करतं. म्हणून जरी प्रायश्चित्त सांगितले असले तरी त्यापेक्षा श्रेष्ठ नामसाधना आहे. आणि म्हणून या ठिकाणी नामसाधना ही सांगितलेली आहे. नाना योग याग वेद अध्ययन करिता पवित्र नव्हे मन. त्याने काही मन पवित्र होत नाही, पाप जातं, पण खाली ते मन तर मलिन तसंच राहतं ना, मन तर मलिन तसंच राहतं. ते करिता हरिकथा श्रवण होय अंतकरण पुनित, नाथ महाराज म्हणतात. हरिकथेचं श्रवण केलं म्हणजे हरिकथा म्हणजे काय, भगवंताचे गुण श्रवण करणं, त्याने अंतकरण पुनीत होतं. अजून एक लक्षात ठेवा, भगवन प्रायश्चित्ताधिक जे साधनं केले त्याने पाप निवृत्त होतं, पण मग अंतकरण पुनीत होईल का, ते पुण्य निर्माण करेल का, ते पाप निवृत्त करते एवढी गोष्ट, पण पुण्य निर्माण करेल का. पण नामस्मरण तसं नाही करत. नामस्मरण काय करतं, तर नामस्मरण हे तुम्हाला पाप निवृत्त करतं आणि पुण्य पण निर्माण करतं. सगळ्यात उत्तम उत्तर हे त्याचं. प्रायश्चित्तादी काय करतात, पाप निवृत्त करतं पण पुण्य निर्माण नाही करीत ना. आणि पुण्य निर्माण जर होत नसेल तर अंतःकरण पुनीत होत नाही, मन शुद्ध होत नाही. पण नामस्मरणाने पापही निवृत्त होतं आणि अंतःकरण शुची होते आणि पुण्य निर्माण होतं. आणि पुण्य निर्माण झालं, अंतःकरण पुनीत म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं. ह्या दोन गोष्टी, माझी कथा माझे नाम सकळ पातका करी भस्म. माझी कथा संपूर्ण पापाला भस्मच करून टाकते, तेवढंच थांबत नाही. हेच चित्तशुद्धीचे वर्म आते सुगम उद्धवा. हेच चित्तशुद्धीचं वर्म आहे. तात्पर्य, प्रायश्चित्ताने पातकाची निवृत्ती होते पण चित्त शुद्ध होतं, असं काही शास्त्रात कुठं लिहिलेलं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी आणि जातील लयाशी क्षणमात्री. म्हणून प्रायश्चित्ताचं साधन सांगितलं असलं तरीसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यापेक्षा श्रेष्ठ नामस्मरण असल्यामुळे ही गोष्ट सांगितलेली आहे. नामदेवांनी त्याला एक पुरावा म्हणून दिला आहे. असत्याचे मळ बैसले जेवाचे. वाणीमध्ये आपल्या जीवावरती खोटं बोलून बोलून जे मल झालेला असतो, मग जीभ तीर्थाचं पाणी असेल आपण चूळ भरली तर जीभ स्वच्छ धुवून काढील, पण ते त्या जीवीवर जे पाप बसलं, आता ते तीर्थ कसं काय धुवून काढील, त्याला प्रायश्चित्त त्याला कसं काय धुवून काढील. आणि ते न फिटती साचे तीर्थ होतं की ते जीवीच्या ठिकाणी संस्काराचा जीवा घ्या किंवा अंतःकरण घ्या. हरिनामामृत पाक्षळी प्राक्षळी जीव ते पाणी बोहते काय करते, नामामृत मात्र जीभ तर स्वच्छ करते परंतु त्यातले संस्कारसुद्धा शुद्ध करते. गंगा सागरादी तीर्थे कोटीवरील हरिनामाची सरी न पावती. कोट्यावधी तीर्थ साधना असले तरी भगवान नामाची ते बरोबरी करू शकत नाही. हरिनाम गंगे सुष्णात पै झाला, नाम्याजवळी आला केशीराज. अशा अनेक प्रमाणं आहेत. तात्पर्य काय सांगायचं आहे, तर या प्रायश्चित्तावरून हे गोष्ट सिद्ध झाली, ते पाप निवृत्त करतात. भगवंताचं नामही पाप निवृत्त करतं, पण प्रायश्चित्त जे पातकाचं बीज आहे, ते पातकाचं बीज म्हणजे अज्ञान, पातकाचं बीज म्हणजे संस्कार आणि पातकाचं बीज म्हणजे वासना. राहील का लक्षात. माणसं पातक कशामुळे करतात, पहिली गोष्ट पातकाचं बीज असणारं अज्ञान असतं, अजून संस्कार असतात आणि अजून वासना असतात. मग प्रायश्चित्त बिचारे ते याला काय करतील बरं, प्रायश्चित्त पाप निवृत्त करतील. पण मग हे कसं काय, पण भगवंताचं नामाने काय होतं, पाप निवृत्त होतं. 100 प्रमाण आहेत. त्यांनी संस्कार निवृत्त ते त्याला पण, आणि वासना जळून जाते त्याला पण प्रमाण आहे. आणि अज्ञान जातं याला मुख्य नामन हाती मोक्ष. मोक्ष म्हटलं काय, प्रकाश झाला म्हटलं काय, ना अंधकार गेला काय म्हटलं, त्याचा एकच अर्थ होतो. आणि म्हणून तात्पर्य असं आहे, काही जरी झालं तर भगवान नाम ह्या इतर साधनापेक्षा फार श्रेष्ठ असतं असं आहे. मग ते प्रायश्चित्त का सांगितले, का केले,
तर ज्यांना ज्यांना नामाचं महत्त्व कळत नाही त्यांच्याकरता प्रायश्चित्त सांगितलं. नामस्मरणाचं महत्त्व सगळ्यालाच कळतं असं म्हणता येत नाही. तर उलट असं म्हटलेलं आहे, धर्मशास्त्रवेत्ते महाप्राय असे भागवत धर्मात जाणत नाहीत. फार मोठमोठे शास्त्र आहे, शास्त्र लिहिणारे आहेत, शास्त्र निर्माते आहेत, पण ते काही भागवत धर्म जाणत नाहीत. थोडक्यात भागवत धर्म म्हणजे नाम महिमा, भक्ती महिमा ते काही जाणत नाहीत. मग याचा अर्थ काय आहे, जर एखाद्या माणसाला संजीवनी औषध सगळ्याला कळतं का? नाही. मग संजीवन औषध ज्यांना माहीत नाही, ज्यांना कळत नाही, मग ते आले टणटणीच्या पाल्यावर. काय औषध? मग त्यांचा टणटणीचा पाला, लिंबाचा पाला, मग कासोदाचा पाला, आणि मग काय असलं नसलं तर मग आवळे आहेतच. मग ते काही 100 औषधं 100 काही पण सांगणार ना ते, कारण त्यांना संजीवनी माहीत नाही. मग तसं भगवान नामाचा महिमा जे जाणत नाहीत ते प्रायश्चित्त वगैरे सांगणार ना ते, पण मग भगवान नामाच माहीत ते का जाणत नाहीत? तर तो इतका सोपा, इतका सुलभ नाही. तर या ठिकाणी त्या भागवतामध्ये असं म्हटलं आहे, त्या ज्यांची मग नाम महिमा माहीत नाही ते बिचारे त्यांची धर्मशास्त्रावर श्रद्धा असते, त्यांची प्रायश्चित्तावर श्रद्धा असते, आणि ते प्रायश्चित्त करीत बसतात. नामस्मरण का नाही करते? तर ते नामस्मरण करण्याकरता भागवतामध्ये म्हटलं आहे, स्वयंभू नारदा शंभू कुमारा कपिलो मनुः प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्वैयासिकी वयम द्वादशे विजानीमु धर्म भागवतं भटा गुह्यम विशुद्धम दुर्बोधम यज्ञात्वा अमृतमश्नुते. एवढे लोक फक्त आत्ताच्या इतिहासात एवढे 12 श्लोक नामाचा महिमा जाणतात. तो काही कोणाला जाणता येत नाही. आता तुकाराम महाराज तर त्या भगवंताला पण त्या यादीत दिले टाकून, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळत. आता त्यालाच नाही कळत म्हणजे आता तर कोणला स्वयंभू म्हणजे पहिला ब्रह्मदेव, नारद, शंकर, सनतकुमार, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्म, बली, शुकदेव, आणि तो यमधर्माच्या मुखातला श्लोक आहे. तो यमधर्म म्हणतो स्वतः आम्ही एवढे 12 लोकच अत्यंत गुह्यन दुर्बोध असणारा हा विशुद्ध नामधर्म, हा भागवत धर्म आम्ही फक्त 12 लोक जाणतो. या जगात दुसऱ्या नामाचा महिमा जाणल्या जात नाही, आणि त्यामुळे ते बिचारे प्रायश्चित्त सांगतात. त्यांची काही चूक नाही, त्यांनी शास्त्र लिहिली, प्रायश्चित्त सांगितली, त्याचे अधिकारी ते करतील. पण ज्यांना नामाचा महिमा माहीत आहे ते नामस्मरणच करतात. असो, आणि म्हणून नामात्म्य रहित, ज्यांना नामहात्म्य रहित असे जे आहेत आणि जे नामनिष्ठा रहित आहेत त्यांच्याकरता प्रायश्चित्त सांगितले, आणि ज्यांचे नामनिष्ठा आहे त्यांच्याकरता हरिनाम सांगितलेलं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील शिक्षण मात्रे. तिसरी शंका अशी आहे, मग जर तुम्हाला नामाने पाप निवृत्त होतं तर अनेक प्रकारच्या स्मृत्या लिहिल्यात आणि त्या वेदमूलक आहेत, मग त्या स्मृत्या काय होत्याल? त्या सगळ्या व्यर्थ होत्याल. तर त्या व्यर्थ होत नसतात. त्याचं कारण काय आहे? ज्यांची श्रद्धा, श्रुती, स्मृती, कर्म याच्यावर ज्यांची श्रद्धा असते त्यांच्याकरता ते सांगितलं अधिकार भेदाने. आणि म्हणून कर्मात तो काय झाला? तो कर्माचा अधिकार असतो. जे कर्माचे अधिकारी असतात त्यांच्याकरता श्रुती स्मृतीने काय सांगितलेलं आहे? तो कर्ममार्ग सांगितलेला आहे. श्रुती स्मृती काय कर्ममार्ग सांगते ना, आणि कर्ममार्ग काय? तो वेदविहित निष्काम कर्म केलं तर काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं. आपण हे पाहतो. मग अंतःकरण शुद्ध होतं याकरता श्रुती स्मृतीने जो कर्ममार्ग सांगितला तो कोणाकरता? जे कर्म अधिकारी आहेत त्यांच्याकरता ते जरूर सांगितलेलं आहे. त्यांच्याकरता प्रायश्चित्त सांगितले, त्याचे विधानं सांगितले, त्या अधिकाराकरता ते सार्थक आहेत. त्याच्यामुळे त्या काय व्यर्थ म्हणता येत नाही. पण भगवान नामावरती ज्यांची अटळ श्रद्धा आहे त्यांनी ते प्रायश्चित्त आणि कर्म हे केले पाहिजे, असे काय आवश्यकता नाही.
माझेने भजन प्रेमे जाण, विसरला कर्माची आठवण, कर्म बापडे रंक कोण, बाधक जाण नवे भक्ता, ज्याची श्रद्धा कर्मावरी तोच कर्माचा अधिकारी, ज्याची श्रद्धा श्रीधरी तो नवे अधिकारी कर्माचा, आहे का नाही. ज्याची कर्मावर श्रद्धा आहे ते कर्म करतील, आणि ज्याची नामावर श्रद्धा आहे ते नामस्मरणच करतील. तुम्ही त्या जीवाच्या पुढे डोकं फोडा. मला याचे खूप अनुभव आहेत. ते पहिल्यांदा ते पंढरपुरामध्ये पाठ चालायचे माझे. मग ते पाठ चालू झाला का त्यातले काही विद्यार्थी प्रदक्षिणा करायला जायचे. तुम्ही जर पाठ झाल्यावर जावा, नाही महाराज मग ते ऊनच होतं, मग ते आम्हाला कळत नाही हे कुठं म्हणतं. अरे झोपायला काय झालं, कसं काय झोप लागती, गटागट डुकले की त्याच्या आयला. म्हणजे एक तर काही झोपणार नाही तर मग प्रदक्षिणाला जाणार. ते का असं होतं, ते म्हणजे कर्माचा अधिकारी. कर्माचा अधिकारी त्यांनी दुसरी गोष्ट ठरवलं म्हणजे ते काय सगळ्याला कळतं, न कळायला काय झालं, कळतं सगळ्याला. याचा अर्थ त्याचा अधिकारच तो असतो, आणि त्यामुळे त्या शास्त्राला तिथं सांगणं गरजेचं असतं. शास्त्राला कोणी वंचित ठेवून चालत नाही, त्यामुळे त्याला ते कर्म सांगणं गरजेचंच असतं. आणि त्यामुळे त्यांना ते काय सांगितलेलं आहे, ते कर्म सांगितलेलं आहे. मग या अशा अधिकाऱ्याकरता कलियुगामध्ये परमधर्म सांगितला, तो नाम सांगितलेला आहे, भरपूर वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हटले, कीर्तनाचे नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे जे नामाचे नाही पापाचे आयशे केले. मग असं कोणी केलं, पण ते भगवान नामाने केलं ना, तर ते असे प्रायश्चित्त. तात्पर्य काय सांगायचं आहे, जरी वेद काय स्मृती, वेदमूलक असणाऱ्या श्रुती आणि स्मृती यांनी जे कर्म सांगितलेले आहेत, ते कर्म सांगितले ते कर्माच्या अधिकाराकरता सांगितले, त्यामुळे ते काही व्यर्थ होत नाहीत. आणि म्हणून ते जे अधिकारी आहेत त्यांच्याकरता सांगितले, जे नामाचे अधिकारी आहेत त्यांच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी नाम सांगितलेलं आहे. आणि आपली शेवटची शंका काय आहे, पाप हरी उच्चारणी अंत पापराशीन जातील असे क्षण मात्रे. नामस्मरण केल्यानंतर जिवंत असताना देह पाहता पूर्वी पाप निवृत्त होतं का देह पाहताच्या नंतर पाप निवृत्त होतं, हा आहे प्रश्न. पण देह पाहताच्या पूर्वी देह पाहताच्या नंतर पाप निवृत्त होता असं जर म्हटलं तर लोक सगळे पाप करतील. गेले पाहू का नाही, कोण पाहते काय होते. एक आणि दुसरी अडचण काय होईल, त्या चरणाला काय अर्थच राहायचा नाही. क्षणमात्रेला काय अर्थ राहिला, क्षणमात्रेला काय अर्थ राहिला का. हा मग ते हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील अशी नाही, क्षणमात्रे. हा ते क्षणमात्रेचा अर्थ काय राहिला मग तो, म्हणजे नामाने पाप निवृत्त होतं, हे होतं झालं असे तुम्हाला नामाने पाप निवृत्त झालं असे कधी प्रमाण आहेत का. मग वर्तमान काळात का भूतकाळात का भविष्यकाळात नामाने पाप निवृत्त होईल, नामाने पाप निवृत्त झालं असे कधी प्रमाण आहेत का. मग नामाने पाप निवृत्त होतं आहे वर्तमान काळात आहे का, आहे का नाही, वर्तमान काळात आहे का नाही. ते नामसंकीर्तन साधन पैसोबेन जळतील पापे जन्मांतरीचे जळतील, म्हणजे काय पुढे जळतील याचं नाही. आता तू घे म्हणजे तू घेतलं का लगेच जळतील, ते वर्तमान कालच येतो सुद्धा. जळतील भविष्यकाळात नाही सांगितलं, ते तू नाम ज्यावेळी नाम घेशील त्यावेळी जळेल असं सांगितलं, तात्पर्य येतात ते. आणि म्हणून असं नामस्मरण ते देहपाताच्या नंतर पाप निवृत्त होतं असं जर म्हटलं तर लोकांनी पाप करतील असं आहे. पण मग याचा अर्थ तर आपण त्याला काय म्हणतो, जरी पाप निवृत्त केलं तरी पुन्हा त्या माणसाची तिकडे पुन्हा प्रवृत्ती होईल. त्याचं कारण असं आहे, क्वचित निवर्तते अभद्रात क्वचित चरती वै पुन्हा. जेवढे काय पाप निवृत्त झाले का मनुष्य पुन्हा ते पाप करतात. काशीला गेले, गंगे स्नान केलं, गंगे सगळं पाप सोडून आलं, मग तिथून पुढे तो काहीच पाप नाही करीत, काय करतो ना. त्याला काय म्हणतात, क्वचित निवर्तते अभद्रात. काही पाप निवृत्त झाले तरीसुद्धा क्वचित चरती वै पुन्हा तो काही करायला सुरुवात करतो. प्रायश्चित्तम आता पार्थ म्हणणे कुंजर शौचवत.
तुम्ही हत्ती आणला, साबण लावून धुतला, स्वच्छ केला, तरी तो दुसऱ्या मिनिटात लगेच त्या रेंद्यात जातो, नाही तर मातीत लोळून मोकळा होतो. हे का नाही? गाढो तीर्थी नानीला का कडदूध या मुख्या का कडदूध या कडू दूध या माखीला. तसं आहे, गाढो तीर्थात नानला काय आणि ते कडू भोपळा काय दुधात माखला काय. ते कडू ते कडून, गाढो ते गाढो, ते का त्याचं छंद सोडिते का ते. आणि म्हणून तसं तो पुन्हा एकदा पाप करावे लागत असतो. म्हणून त्याला अवधी बिवधी तसं काही सांगितलेलं नाही. तात्पर्य सांगायचं आहे की नामस्मरण उच्चारता क्षणी जर देह पाहता नंतर पाप जातं असं म्हटलं, दुसऱ्या क्षणात जर जाता असं म्हटलं, तर काय होईल? नामस्मरणाचं वस्तू सामर्थ्य शक्ती, नामस्मरणातली वस्तू सामर्थ्य शक्तीच त्याला समजली नाही. तुम्ही नामस्मरणातली वस्तू सामर्थ्य शक्ती मान्य केली नाही. मग त्याला असं म्हणावं लागेल, तुम्हाला तुमच्या जिभेवरती अग्नी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला किती क्षणांनी चटका बसतो, असा प्रश्न येईल का नाही? कारण का अग्नीचं सामर्थ्य काय आहे? संबंध होता क्षणी स्फोट, लगेच चटका आहे. मग नामस्मरण दृष्टांत तर आता माऊलीने खालची चरण तोच दृष्टांत दिला आहे ना. तसं किंवा एखादं औषध असतं, मग आता त्याला म्हणतात महासंजीवनी औषध, फार तीव्र म्हणा किंवा हा जहाल म्हणा किंवा मोठं गुणकारी औषध असतं, आणि ते एखाद्या माणसाला नाही कळालं, मग त्याला ते गुण देतं का नाही? देईल ना त्याला गुण ती, कारण त्याचा प्रभाव असा आहे, वस्तू सामर्थ्य शक्ती आहे त्याच्यात. त्या औषधामध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती अशी आहे का त्याला कळू नाही तर नाही कळू, ते त्या ठिकाणी त्याचा रोग निवृत्त करूनच टाकतं. जसा अग्नी असतो, काही जे असेल ते वस्तू सामर्थ्य शक्ती अशी असते, त्याला क्षणाची अवधी घेत नाही. तसं वेदांतामध्ये सांगितलं आहे, विषेंद्रियाचा सन्निकर्ष, थोडक्यात वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झाल्याच्या नंतर ज्ञान होतं. ते ज्ञान होतं ते ते इच्छेच्या अधीन नसतं. ते क्षणाची अवधी विचारत नाही, ते अधिकारही पाहत नाही, ते जातही पाहत नाही, काही पाहत नाही. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध एका खटक्यात ज्ञान. ते विधिविश्वासाचं काम आहे का? नामस्मरण पाप निवृत्त करण्याकरता विधी पाहिजे का त्याला? मग तुमच्या विश्वासावर तुमच्या विश्वासावर जर अवलंबून असेल तर नामातलं सामर्थ्यच खलास होऊन जाईल. मग विधी, विश्वास आणि इच्छा, तुमची इच्छेवर एक अवलंबून, ते तुमच्या इच्छेवर अवलंबून असेल. भूमी नामस्मरण घेतलं माझं पाप निवृत्त व्हावं, तुमच्या इच्छेवर अवलंबून म्हटलं तर त्यातली वस्तू सामर्थ्य शक्ती गेली. त्याला जरी एखादी विधी लावली तर त्यातली वस्तू सामर्थ्य शक्ती गेली. त्याच्यामुळे ती गोष्ट कधी जसं ज्ञान असतं ते कधी विधी, विश्वास, इच्छा त्याच्यावर अवलंबून नसतं. त्याप्रमाणे नामस्मरण ना तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे, ना तुमच्या मरण्या जगण्यावर अवलंबून आहे, ना देशकालावर अवलंबून आहे, ना तुमच्या जातीवरती अवलंबून आहे, ना तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. मुखाने नामस्मरण होता क्षणित पापाची निवृत्ती होणं ही वस्तू सामर्थ्य शक्ती मान्य करावी लागेल तरच, नाहीतर मग या दोन गोष्टीची विसंगती होईल. क्षणमात्रेचे काय तुम्हाला ते, म्हणून खालचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांत असते त्याला जाऊ द्या. मुद्दा एवढा सांगायचा आहे की हरी उच्चारणे अनंत पापराशीन जातील लक्षी क्षणमात्रे, एवढ्या शंका उपस्थित केल्यानं तुम्हाला सांगितल्या. त्या शंकेचं काय आपण प्रवचन करायचे म्हणून तेवढ्या सांगितल्या, कोणाला शंका येऊ नये म्हणून. तात्पर्य सांगायचं आहे, भगवन नामावरती माऊलीवरती आपला विश्वास आहे, नामात सामर्थ्य शक्ती आहे. भगवंताचं नामस्मरण केलं की पापाची निवृत्ती होते. आणि कशी होते त्याला सदृष्टांत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तृण अग्निमिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. तैसे नामे केले जपता हरी, तैसे याचा अर्थ काय आहे? तृण अग्निमिळे याचाच तृणाचा आणि अग्नीचा संबंध, आणि त्याप्रमाणे नामाचा आणि पापाचा संबंध. दोन गोष्टी आहेत, दृष्टांत दृष्टांत आणि सिद्धांत, दृष्टांत द्राष्टांत. तर या दोन गोष्टीचा संबंध होता क्षणी त्यातला काल मोजायचा आहे. त्याला काल मोजत असताना पापाचे पर्वत भस्म नाम अग्नीने, नामदेव महाराज म्हणतात. पापाचे नाम अग्नी म्हटल्याच्या नंतर अग्नीचा संबंध झाला, तिथे काही कालाची अवधी पाहत नाही. फक्त आता समोर जाळायचं आहे काय, हा आहे प्रश्न.
समोर जाळायचं काय तैसे नामे केले जपतारे. माझा भक्ता शहाणी नामी विना असं नामदेव म्हणे, नामाग्नीच्या पोटी नाना पाप कोटी दग्ध होते. तुकारामात काय करतील केले नित्य पापे, वसे नाम ज्याचे विठोबाचे. अरे किती तुमचे असं जगात पापच नाही, भगवान नामाच्या पुढे ते टिकेल असं. तुम्ही जगात असं कोणतंही पाप करू शकत नाहीत. तृणी हुताशन लागता ते राशीन जळतील तैशी क्षण मात्रे. एका क्षणात सगळं पाप जळून जातं, आपल्याला कळो न कळो, आपली श्रद्धा असो नसो. संतांच्या वाक्यावर आपला नामापेक्षाही संतांच्या वाक्यावर आपला जास्त विश्वास असतो, कारण आपल्याला नामाचा महिमा कळायला नसतो. आपण मस्त रोज विचार करतो, तर नामाचे परिणाम आपल्याला जाणत नाहीत, कारण तर आपले पापाच्या राशी किती आहेत हे आपल्याला माहीत नाही. आणि त्यामुळे त्यातून किती पाप निवृत्त होतं आहे ह्याला आपल्याला दिसत नाही. ते जसं गाढव असतं ना, गाढव माहिती आहे तुला, मग ते गाढव काय असतं, त्याचं सगळं उलटं राहतं सगळं. ते गाढव उन्हाळ्यामध्ये ताजं होतं आणि पावसाळ्यात ते असं वाळून जातं. त्याचं कारण काय माहिती आहे का, ते गाढव चाल फुर्र करतं खात राहतं. ते खात राहिलं, घडीभर खाल्लं का त्या सण वळून मागं पाहत. त्याने वळून मागं पाहिलं त्याला उन्हाळ्यात सगळं काळं दिसतं. ते चाल भरपूर खाल्लं बाबा, पाठीमाग सगळं काळं दिसतं ना त्याला, माग गवत दिसतं काय त्याला. मग भरपूर फुर्र करून खाल्लं का त्याने, ते उखांड्यावरचं इकडं तिकडं मागं पाहिलं का तेवढं आपण लय भरपूर खाल्लं, त्याची माणसं येतात, ते ताजं होत जातं. आणि पावसाळ्यात त्याने किती खाल्लं, मागळून पाहिजे सगळं हिरवगार चहाला का दिवसभर खातो, काहीच नाही खाल्लं अजून, लय बाग हिरो आहे. लक्षात आलं ना. मग तसं आहे, आपण त्याला कळत नाही ना, त्याची ती एक भाव नाही. तसं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्याला पाप किती निवृत्त झालं याचं काय आपल्याला ज्ञान होत नाही. त्यामुळे नामावरती आपली किती श्रद्धा आहे याच्यापेक्षा संतांच्या वाक्यावर मात्र आपली दृढ श्रद्धा आहे. तर मग ते अनंत जन्मातलं पुण्य म्हणा, अनंत जन्मात केलेली उपासना म्हणा, किंवा आपल्याला शिकवलं म्हणा, आपली श्रद्धा कशी असेल. पण नामापेक्षा आपली संत वाक्यावरती काय म्हणतो गाढ श्रद्धा आहे. आणि संतांनी वाक्य सांगितले, नामदेव महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात, माऊली ज्ञानोबा सांगतात की एका क्षणात जातील. फक्त दृष्टांत दिला आहे, तो दृष्टांत तेवढा सांगायचा आणि संपवतो, झाला असं अर्धास. तर मुद्दा असा आहे, तुम्हाला या ठिकाणी तृणाग्निमिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपतारे. तर या ठिकाणी तृणाचा आणि अग्नीचा संबंध झाल्यानंतर ते क्षण मात्रे आणि तृण याची संगती लावता येते. एखादं लाकूड जर घेतलं तर लाकडाची संगती लावता येत नाही. का लावता येत नाही, तर त्याचं कारण लाकूड पेटायला लागतो एक वेळ. दुसरी गोष्ट लाकडाचे राहतात अवशेष, आणि तिसरी गोष्ट त्याला लागतात प्रयत्न. तुम्ही या अग्नीवर लाकूड ठेवल्यावरती पेट घेणार आहे का ते नाही. म्हणजे याचा अर्थ काय लागला, त्याला अवधी लागला का नाही. मग अवधी लागल्यानंतर जातील अशी क्षण मात्रे तैसे नामे केली, ही संगती लागेल का ती. क्षण मात्र म्हणायचं आणि त्याला अवधी लागायची 2 तासांनी पेटल्यावरती, मग लाकडाचं दृष्टांत कसं काय चालेल. दुसरी गोष्ट लाकूड जरी जळालं त्याच्या खाली एवढाली कोळशे राहतात का नाही, ते कोळशे कवर वर्ष राहतात ते. मग तसं नामाचं काय पापाचं काय शेष राहतो काय खाली. मग लाकडाचं उदाहरण चाललं का ते नाही चालायचं. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलं, ते लाकूड टाकल्यावरती पेटच नाही, ते त्याला राखेलच टाक, विस्तूच गोळा कर, त्याला फुकीतच बैस. प्रयत्न आले का नाही, प्रयत्न आले. तसं अत्यंत वाळलेलं तृण असतं आणि ते तृण जर धकत्या अग्नीवर टाकलं तर त्याला प्रयत्न करायचे, वेळ लागायचे, त्याला फुकायचे, हा विषयच येत नाही. पडणं आणि जळणं तद्रूप होणं असं आहे. काही शेष न राहता, नामशेष न राहता, वेळ न लागता जसं टाकल्याबरोबर जळतं. तर मग तुम्ही म्हणलं मग एक घरा एवढी गंजी असली आणि मग अग्नीवर टाकल्यावर मग बराच वेळ जळण करे. अरे दृष्टांत घ्यायचा, ते मूठभर गावताचं सांगितलंय ते. मग ते जर घरा एवढी गंजी वाळलेली गंजी जळली तर त्याचा राखेचा ढीग नाही राहायचा का ते म्हणजे. आणि त्याला नाही का 2-4 तास लागायचं जळायला. आता पण तो अग्नी उदाहरण सांगत असताना दृष्टांत सर्वसाम्य येतो. हे काहीतरी एक थोडं सांगायचं असतं ना ते. आणि म्हणून
तर या ठिकाणी क्षणमात्री या म्हणण्यामध्ये एका क्षणात जळून जातं तृण, तसं भगवंताच्या नामाने एका क्षणात निवृत्त होतो. झालं, हे त्याचा विरोध तुम्हाला दाखवला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती सांगितली? ती नामाची वस्तू सामर्थ्य शक्ती अशी आहे, ती तुमच्या इच्छेच्या अधीन नाही, न ते विधीच्या अधीन नाही. ते देश, काल, वस्तू, व्यक्ती काहीच विचार करत नाही. नामस्मरण करणं पाप निवृत्त होणं. तुम्ही नाम लय केलं पण आमचं पापच नाही गेलं. तुला काय माहिती? तुला काय माहिती? अरे तुझे पर्वत काय म्हणतो, कोटी नामातल्या कोटी पर्वत एवढं पाप होतं. मग त्यातल्या कोटी तर त्यातल्या 5 कोटी निवृत्त झाल्या. तुला कुठं दिसतात? आपल्याला कुठं दिसतात? झाल्या असताना निवृत्त त्या. सगळं एवढं पाप निवृत्त व्हायला लय जन्म, बहुनाम जन्मनाम असं आहे. अनेक जन्मात ते करीत यावं लागतं, केव्हा तरी ते होईल. ते नामाने पाप निवृत्त होतं. आणि आपण असं किती नामस्मरण करतो? 24 तास माटी घालून बसून नामस्मरण करतो काय? त्यामुळे नामाने पाप निवृत्त होतं, याच्याबद्दल शंका घ्यायचं काही काम नाही. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ठिकाणी तृणाग्री मिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. झाले दुसरं चरण झालं. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरी उच्चारण मंत्र हा आगाध आणि पळे भूतबाधा भेने तेथे. भूतबाधा कसा पळतो आणि माघात म्हणजे काय, तो त्याचं आपण उद्याच्या पाठात त्याचं चिंतन करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.